मित्रांनो, जेव्हा आपण भारताच्या प्रगतीबद्दल बोलतो, तेव्हा आपण अगदी अभिमानानं सांगतो की आमच्या देशामध्ये महिला पायलट आहेत, IAS सुद्धा आहेत, IPS आहेत, महिला पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती आहेत, शास्त्रज्ञ सुद्धा आहेत, अहो अंतराळवीर सुद्धा आहेत. पण जेव्हा आपण गुंतागुंतीच्या मोठ्या कायदेशीर लढाईचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पहिली नावं कोणाची येतात हो? तर जेठमलानी, साळवे, नरिमन, रोहतगी या यादीमध्ये महिला वकिलाचं नाव आठवायला आपल्याला विचार का करावा लागतो बरं? सुषमा स्वराज, इंदिरा जयसिंग, करुणा नंदी, मीनाक्षी लेखी किंवा वृंदा ग्रोवर यांची नावं तज्ज्ञ म्हणून आदरानं घेतली जातातच. पण ही नावं हाताच्या बोटांवरती मोजण्या इतकीच का आहेत? आजही लीडिंग लेडी प्रॅक्टिशनर म्हणून महिलांचा उल्लेख प्राधान्यक्रमानं का होत नाही बरं? नुकतंच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बार काउन्सिलनं महिलांसाठी 30% आरक्षणाचा विचार मांडला. हे पाऊल स्वागतार्ह तर आहेच, पण प्रश्न असा पडतो की हे आरक्षण फक्त संख्येसाठी हवंय की खऱ्या अर्थानं बौद्धिक नेतृत्वासाठी हवंय? बघा, आता तुम्ही सगळेजण म्हणाल की कुठं कायद्याच्या क्षेत्रात महिला माग आहेत, कितीतरी लेडी जजेस आहेतच की. पण न्यायाधीश होणं ही सुरक्षित नोकरी आहे. त्यांना महिनाकाठी पगार आहे, ठराविक कामाचा अवधी आहे, त्यांना सुट्ट्या आहेत, सेवानिवृत्ती आहे. अर्थात हे सगळं महिला न्यायाधीश होणं म्हणजे फार इझी गोईंग आहे असं मी अजिबात म्हणत नाहीये. पण प्रॅक्टिसिंग लेडी ऍडव्होकेट होणं हा व्यवसाय आहे आणि मुख्य फरक जो आहे तो इथंच पडतो. सध्या बार काउन्सिलच्या निवडणुकींचे वारे वाहत आहेत, प्रचाराचा धुरळा उडलाय आणि मतदानाची तारीख सुद्धा जवळ आली आहे. पण सुरुवातीलाच एक गोष्ट मी इथं स्पष्ट करते की मी कोणत्याही निवडणुकीला उभी नाहीये, किंबहुना मला कुणाचंही प्रमोशन माझ्या चॅनलवरती करायला अजिबात आवडत नाही. पण निवडणुका येतात जातात, प्रश्न उरतात ते आपल्या वकिलीच्या अस्तित्वाचे. आज मला त्या वास्तवाबद्दल बोलायचं आहे जे मी दररोज कोर्टाच्या कॉरिडॉर मध्ये आणि लेडीज बाररूम मध्ये पाहते आणि अनुभवते. महिला वकिलांचा प्रॅक्टिस मध्ये सहभाग कमी का आहे याचं खरं आणि खडतर वास्तव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक वकिलापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर सुद्धा करा. काय होतं की वकिलीच्या सुरुवातीच्या 5 ते 7 वर्षांमध्ये उत्पन्न फारच कमी असतं. पुरुष वकिलांना समाज बॅचलर असेपर्यंत संघर्ष करेल म्हणून साथ देतो. पण मुलींच्या बाबतीमध्ये काय होतं की लवकरात लवकर आता लग्नाचं वय झालंय, लग्न करायला हवं, किंवा लग्न झाल्यानंतर लवकरात लवकर मुलं व्हायला हवीत किंवा पाळणा हल्ला पाहिजे, अशा प्रकारचा त्यांच्यावरती दबाव टाकला जातो. स्वतःची प्रॅक्टिस उभी करण्यासाठी जो वेळ आणि पैसा लागतो, त्या पैशाची गुंतवणूक करण्याची अनेक मुलींच्या कुटुंबियांची तयारी नसते. ना सासरच्यांची तयारी असते ना माहेरच्यांची तयारी असते. बघा, वकिलीमध्ये क्लायंट मिळवण्यासाठी कोर्टाच्या वेळेनंतर सुद्धा लोकांच्या भेटीगाठी, बार रूम मधल्या बैठका किंवा रात्री उशिरापर्यंत चालणारी चर्चा जी असते ती फार महत्वाची असते. सामाजिक बंधनांच्या मुळे महिलांना अशा लेट नेटवर्किंग मध्ये सहभागी होणं फार कठीण जातं. या उलट पुरुष वकील जे असतात ते चहाच्या टपरीपासून अगदी क्लब पर्यंत कुठेही नेटवर्किंग करू शकतात. हे फार कटू सत्य आहे की आजही अनेक पक्षकारांना, विशेषतः गुन्हेगारी प्रकरणांबद्दल मी असं बोलतेय की एखादा आक्रमक पुरुष जो आहे तोच त्यांना वाचवू शकतो. बाई काय भांडणार आहे कोर्टामध्ये, ही चुकीची मानसिकता आज सुद्धा समाजात आहे. त्यामुळं मोठ्या आणि हाय प्रोफाईल केसेस ज्या आहेत त्या महिला वकिलांच्याकडे येण्याचं प्रमाण फारच कमी आहे. आता जसे सिनियर पुरुष वकील आपल्या ज्युनियर मुलांना किंवा शिष्यांना तयार करतात, तसं लेडी प्रॅक्टिशनरचं प्रमाणच फार कमी असल्यामुळं नवीन मुलींना मार्गदर्शन करायला रोल मॉडेल्स फार कमी पडतात. हे कोर्टातलं बॉईज क्लब कल्चर तोडणं महिलांसाठी फार आव्हानात्मक असतं. आपल्याकडं आजही अनेक सबऑर्डिनेट कोर्टामध्ये महिलांसाठी स्वतंत्र शौचालय नाहीत किंवा लेडीज रूम सुद्धा नाहीत. त्यातल्या त्यात बाळंतपणानंतर अनेक महिला वकील प्रॅक्टिसच सोडून देतात. महिला न्यायाधीश असतील, IAS असतील, IPS असतील वगैरे यासारख्या लोकांना दिवसभराचे शिपाई, नोकर चाकर अशा सवलती मिळतात. पण स्वतंत्र प्रॅक्टिस करणाऱ्या महिला वकिलाला या सगळ्या सोयी स्वतःच बघायच्या असतात. पुढचा मुद्दा म्हणजे जिद्दी आणि हुशार मुलींना जेव्हा दिसतं की प्रॅक्टिसमध्ये, व्यवसायामध्ये फारच अनिश्चितता आहे
तेव्हा या मुली लॉ फर्मकडे किंवा कॉर्पोरेट वकील म्हणून जातात. समाज आपल्यावर बंधनं घालतोय ना म्हणून अभ्यास करून त्या न्यायाधीश पदाची किंवा स्पर्धा परीक्षा देतात. कारण काय तर तिथं एक फिक्स पगार असतो, कामाच्या वेळा ठरलेल्या असतात, त्यामुळं हा ब्रेन ड्रेन होतो. हुशार डोके जी असतात ती प्रॅक्टिस सोडून नोकरीला लागतात. आता महिला वकील म्हणलं की समाज आणि सिनियर वकिलांचा त्यांना कौटुंबिक वाद किंवा घटस्फोटाच्या केसेसकडे ढकलण्याचा कल जास्त असतो. अर्थात हे सुद्धा चांगलं पैसे मिळवून देणारं आणि चांगलंच काम आहे, पण वास्तविक महिलांना प्युअर सिव्हिल साईड, टॅक्सेशन असेल किंवा महसुली प्रकरणांची कामं असतील किंवा आर्बिट्रेशन सारख्या कठीण आणि पैसे देणाऱ्या क्षेत्रांमध्ये आपली जागा बनवण्यासाठी पुरुषांपेक्षा दुप्पट तिप्पट मेहनत करावी लागते. अजून एक गोष्ट, वकिलीमध्ये बापाचं नाव फार चालतं. ज्या मुलींचे वडील असतील किंवा नवरा असेल किंवा सासरा असेल, हे लोक वकिली क्षेत्रात असतील तर त्यांना पक्षकार आणि सेटल्ड प्रॅक्टिस ही आयती मिळते. पण ज्या मुली स्वबळावरती येतात त्यांना कोर्टाच्या आवारामध्ये स्वतःची खुर्ची मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. लक्षात घ्या, वकिलीमध्ये तुमची व्हिजिबिलिटी म्हणजे तुम्ही रोज कोर्टामध्ये दिसणं महत्वाचं असतं. लग्नानंतर किंवा बाळंतपणामुळे 6-7 महिने किंवा वर्षभर ती महिला वकील कोर्टामध्ये दिसलीच नाही तर पक्षकार दुसऱ्या वकिलांकडे निघून जातात. काही खाजगी नोकऱ्यांमध्ये किंवा लेडी जजेसच्या बाबतीमध्ये मॅटर्निटी लीव्ह असते, त्या सुट्टीमध्ये सुद्धा त्यांना घर बसल्या पगार असतो. पण इंडिपेंडंट प्रॅक्टिसमध्ये, व्यवसायामध्ये बाळंतपण असणं किंवा त्या महिलेचं लग्न होणं म्हणजे कायमचा पक्षकार गमावून टाकणं असतं. आता अनेक क्रिमिनल केसेसमध्ये आरोपीला भेटायला जेलमध्ये जाणं किंवा रात्री अपरात्री पोलिसांशी बोलणं अपेक्षित असतं. भारताच्या सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये एकट्या महिला वकिलासाठी आजही हे तितकंसं सोपं किंवा सुरक्षित नाहीये. आता मी एक अत्यंत खरं आणि अस्वस्थ करणारा असा मुद्दा मांडतेय, कारण मी स्वतः लेडी ऍडव्होकेट असल्यामुळं हे सगळं जवळून पाहिलेलं आहे आणि रोज अनुभवते सुद्धा. अनेक महिला वकिलांसाठी कोर्टातली लेडीज रूम हा कोर्टाच्या तणावापासून वाचण्याचा एक सेफ झोन असतो. पण लक्षात ठेवा, वकिली हा 24 तास चालणारा व्यवसाय. जरी कोर्टाच्या वेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत असल्या तरी वकिली हा 24 तास चालणारा व्यवसाय आहे. जर लेडीज रूम मध्ये सुद्धा तुम्ही घरगुती विषयांमध्ये अडकलात तर तुमची बौद्धिक धार म्हणजे तुमचा इंटलेक्च्युअल शार्पनेस कमी होतो. आपण आपला तणाव घालवण्यासाठी घरगुती विषयांचा आधार घेतो, पण तोच वेळ जर आपण कॅज्युअल लीगल डिस्कशन साठी वापरला तर आपला तणाव सुद्धा कमी होईल आणि आत्मविश्वास सुद्धा वाढेल. बघा, लेडीज रूम ही विश्रांतीची जागा असावी, प्रगती थांबवण्याची नाही. बघा, वकिलीचं निम्म शिक्षण हे पुस्तकाबाहेर म्हणजे सिनियर वकिलांच्या गप्पांमधून होत असतं. जेंट्स बार रूम मध्ये जेव्हा एखादे सिनियर वकील असतील किंवा सुपर सिनियर वकील असतील ते एखादा किस्सा सांगत असतात, तेव्हा त्यातून ज्युनियर वकील जे असतात कायद्याचे बारकावे शिकत असतात. लेडीज रूम मध्ये जेव्हा आपण केवळ मेकअप, ड्रेस, अगं तू कशी बारीक झालीस, अगं तू कशी जाड झालीस, अशा विषयांवरती गप्पा मारतो, तेव्हा आपण तो आपला बौद्धिक वारसा म्हणजे इंटलेक्च्युअल हेरिटेज नाकारतो, जो आपल्याला त्याच रूम मध्ये बसलेल्या अनुभवी महिला वकिलांकडून मिळू शकतो. त्याचप्रमाणे राजकारण असेल किंवा अर्थकारण असेल किंवा जागतिक घडामोडींवरती चर्चा केल्यामुळं आपली अनालिटिकल ॲबिलिटी वाढते. कोर्टामध्ये जज समोर युक्तिवाद करताना हीच अष्टपैलू माहिती जी आहे ती कामी येते. रंगरूप असेल किंवा साडी मेकअप या विषयांमध्ये रमल्यामुळं आपली विचार करायची जी कक्षा आहे ती मर्यादित होते आणि आपण स्वतःला एका चौकटीमध्ये बंदिस्त करतो. वकिलीचा बँड आणि काळा कोट घातल्यानंतर आपली चर्चा ही त्या पोशाखाला साजेशी अशीच असली पाहिजे, कारण बाहेरच्या जगासाठी आपला जो दर्जा आहे तो फार मोठा आणि मोलाचा आहे. अजून एक मुद्दा मला मांडायचा आहे. आता निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो आणि प्रत्येक उमेदवाराच्या जाहीरनाम्यामध्ये महिला विधिज्ञांच्या मुलांसाठी पाळणाघरं किंवा अलिशान लेडीज रूमचे शब्द रंगवले जातात. पण आज मला या सगळ्या उमेदवारांना एक सजग महिला वकिलाच्या नात्यानं जाब विचारायचा आहे की तुमच्याकडं या आश्वासनांची प्रत्यक्ष ब्लूप्रिंट काय आहे? ज्या न्यायालयामध्ये जागेअभावी एका मोठ्या हॉलचे केवळ कपाटांनी 2 तुकडे करून 2 कोर्ट चालवली जातात,
जिथं 2 न्यायाधीशांना मिळून एकच बाथरूम दिलं जातं, अशा विदीर्ण वास्तवामध्ये तुम्ही ही पाळणाघरं आणि प्रशस्त लेडीज रूम्स नेमक्या कुठं बसवणार आहात? हा तुमचा प्रामाणिक आराखडा आहे की केवळ निवडणुकीपुरतं दाखवलेलं मृगजळ आहे? आता आम्हाला वरवरच्या भौतिक सुविधा नकोयत. आम्हाला तुमच्याकडून स्पेस मॅनेजमेंटचा ठोस प्लॅन हवाय. आणि मुख्य म्हणजे महिला वकिलांची उन्नती केवळ सिमेंटच्या भिंतींनी होत नाही. तुम्ही आम्हाला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रॅक्टिसमध्ये सक्षम करण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या मुलींना मेंटॉरशिप मिळवून देण्यासाठी, कायदेशीर कौशल्यांच्या विकासासाठी कोणती पावलं उचलणार आहात याची स्पष्ट आणि कणखर रूपरेषा आम्हाला दिली पाहिजे. बघा, इतकं सगळं बोलल्यानंतर एक गोष्ट अगदी मनापासून सांगते की मला कुणाचीही अवहेलना करायची नाहीये, कारण मी स्वतः या व्यवस्थेचा एक भाग आहे. मी स्वतः महिला विधिज्ञ आहे. पण एक प्रश्न मी तुम्हाला हक्कानं विचारते. जेव्हा आपण लेडीज बार रूम मध्ये बसतो तेव्हा आपण क्लायंट्सच्या फाईलवरती का चर्चा करत नाही? नवीन आलेल्या सायटेशन्स वरती का भाष्य करत नाही? कदाचित घरच्या जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला घरगुती विषय फार जवळचे वाटतही असतील. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण कायद्याऐवजी इतर गोष्टींवरती चर्चा करतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे त्या लोकांना खरं ठरवत असतो जे म्हणतात की बायकांना वकिलीतलं काहीच कळत नाही. आणि मला ठाऊक आहे की आपण स्त्रिया जेव्हा कोर्टामध्ये येतो तेव्हा आपण फक्त आपली फाईल सोबत आणत नाही, तर आपल्या सोबत घरच्या जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण, त्यांचं आजारपण, सासर माहेरची काळजी, समाजाच्या नजरा, हे सगळं ओझं घेऊन येत असतो. म्हणूनच कदाचित लेडीज रूम मध्ये गेल्यानंतर या तणावापासून जरा दूर पळावंसं वाटतं. तो आपला सेफ झोन असतो, हे मला मान्य आहे. मला काळजी वाटते ती आपल्या कर्तृत्वाची. निसर्गानं आपल्याला जेवढं सोशिक बनवलेलं आहे तेवढंच बुद्धीनं तल्लख सुद्धा बनवलेलं आहे. आपण घरचं अर्थशास्त्र सांभाळू शकतो, कुटुंबातले वाद मिटवू शकतो, तर कायद्यातल्या गुंतागुंतीचे पेच आपण का बरं सोडवू शकत नाही? हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक खरा उद्देश असा आहे की उद्याच्या काळामध्ये जेव्हा एखादा पक्षकार संकटात असेल तेव्हा त्यानं फक्त पुरुष वकील शोधू नये, तर त्यानं विश्वासानं असं म्हणावं की मला त्या मॅडमची अपॉइंटमेंट हवी आहे, कारण त्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये फार निपुण आहेत. आपल्याला मिळालेलं 30% आरक्षण ही केवळ एक सवलत नाहीये, तर ती एक संधी आहे हे सिद्ध करण्याची की महिला या केवळ फक्त एक संख्या म्हणून नाही, तर न्याय व्यवस्थेचा मुख्य आधार म्हणून सक्षम आहेत. आपली खरी ताकद आपल्या शब्दांमध्ये आणि कायद्याच्या ज्ञानामध्ये आहे. त्यामुळं ती ताकद फक्त ओळखा आणि व्यक्त व्हा. धन्यवाद.